कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, हां हे बघा, जो वरचा ब्लॉग आहे ना, हां त्यात काही मिस्टेक्स ज्या आहेत त्या मी अंडरलाईन करून पाठवलं तुम्हाला, एकदा तुम्ही चेक करा। नाही मला जरा पुढचं बघू द्या, मी पुढचं पाहिलेलं नाही आहे, मी बघतो आता। हे आधी करा ना तुम्ही, काय? हो चालेल, पुढचं पाठवतो मी तुम्हाला। हो काय रे अप्पू? सारंगबाजी, अरे बापरे, चॉकलेट? तुला तर गोड नाही चालत। ओ मला नाही चालणार, पण मी कोणाला तरी देऊ शकतो ना। थँक्यू। सारंग सर ऐका ना. काय ग? काय ग अक्के, तू पण नवऱ्याला काय सर म्हणतात का? अगं मोठ्या मोठ्या कंपनीत बॉसला सर म्हणतात। तू एक काम कर, तू ना त्यांना अहो म्हण। नको नको, तू ना त्यांना नावानं हाक मार। अगं पिक्चर मध्ये बघितलंय मी, असं मोठ्या मोठ्या घरात बायको नवऱ्याला नावानं हाक मारती। बरोबर आहे अप्पूचं, आजपासून तू मला नावाने हाक मार। नाही काय बोलताय तुम्ही? हो, आता दाजी पण बोलले, बोल की। बोल बोल। नाही नको नको नको. अप्पू एवढं म्हणतोय ना, बोल सारंग बोल। हा अक्के बोल, बोल बोल सारंग बोल। बोल। बोल की, बोल। बोल। सारंग सर. तू हळू आवाजात सर म्हणालीस का? अगं असं काय अक्के, अशाने गंमत होणार बघ तुझी। जर कोणी तुला भेटलं आणि मग तू त्यांना काय म्हणशील, हे आमचे सारंग सर। अगं त्यांना असं वाटेल की सारंग दाजी तुझे शिक्षक आहेत, नाही तर तुझे बॉस। अक्के बोल ना। सारंग सर. जाऊ दे, तुझ्याकडनं नाही व्हायचं। हा सारंग म्हणायला एवढं जड का जातं? माझ्या मनात तुमच्याबद्दल लई आदर आहे सर. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा इतका आदर करता, घरच्या माणसांशी प्रेमाने वागता. तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात, पण तरीही तुम्ही सर्व कर्मचाऱ्यांशी घरच्यांसारखे वागता. मी आता इथं आल्यापासून पण बघते ना, तुम्हाला कसलीच तक्रार केली नाहीत, जे समोर येते ते स्वीकारते. आभाळाला गवसणी घालून पण तुमचे पाय मात्र जमिनीवर. तुम्ही एक चांगला माणूस आहात, म्हणून मला तुमचा लई आदर वाटतो. आलेच. काही पण दादाने वहिनीला बरोबर सुनावलं. अरे सारंग दादा आपला हिरो आहे. पण जेवण भारी झालं होतं. उद्या आपल्याला भैरवताईच्या घरी जेवायला जायचंय. घे. आणि उद्या भैरवताईच्या घरी जायचंय, तयारी करायची आपल्याला. म्हणजे उद्या आपण ताराच्या घरी जाणार आहोत.
तारा कुठे आहे तारा? हा कुठे आहे तारा? सोब तुझं प्रेम आहे ना मला काहीतरी नदीत बुडवणार आहे. नाही 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 नदीत नाही, डोंगरावर घेऊन जाशील आणि तिथून लुटशील मला. अरे प्रेम खरं आहे ना तुझं. आणि प्रेमात तू प्रेमात तू वेडा होतोस, खरं वेडा होतोस. प्रेम म्हणजे ना तू नाही. एकदम भारी टायमिंगला फोन केला तुम्ही भैरवी माई. आज घरात का राडा झाला माहितीये, मी सांगतो तुम्हाला. काय किडा मला नाही जेवायचं. आमच्या परीने आम्ही तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. कमी पडू द्यायला तुमच्याकडे आहे तरी काय करू? मला वाटलंच होतं की ऐश्वर्या मेहेंदळे या भागवत कुटुंबाला नक्की त्यांची लायकी दाखवेल. आहा, भागवत म्हटल्यावर तू ऑफेंड होऊ नकोस. तू तर कुट्टलवार आहेस ना. बर आता नीट आहे. मी उद्या सगळ्यांना इथं जेवायला बोलवलंय, ठीक आहे? पण ऐश्वर्या येणार नाहीये. तिने यायला नकार दिला, त्यामुळे आता तुलाही येता येणार नाही. मी येऊ नको. मी काय जेवणार? मला डबा पाठवून द्या. ठीक आहे, डबा पाठवते आणि त्यात तुझ्या आवडीची गुलाबजामुन पाठवते बरं का. हा पण आता एक काम करायचं, ऐश्वर्यावर एकदम बारीक नजर ठेव. ती तिथे का थांबलीये, कशासाठी थांबलीये, नेमकं काय करायचंय तिला ते बघ. काही झालं तरी तू उद्या इथे यायचं नाहीस, कळलं? बारीक नजर ठेवते मी तिच्यावर. थोडा जरा ऍडव्हान्स पाठवला असता तर. ठीक आहे, ठेव आता. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.